नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी सोहळा नात्यांचा. तोंड गोड कर. तुझ्यासाठी आणले ते. अगं एक खा ग, एवढी गोड बातमी दिली असं बरं ती राहू दे. आणि तुझं काय ग, ते डुप्लिकेट हॉल तिकीट मिळालं का? मिळाले की. अगं येडे मग हे कधी सांगणार? आज तर डबल गुड न्यूज आहे बघ. लई दिवस झालं का नाही सेल्फी काढलेलं नाही बघ. तू तुझी काढकी. हे थांब गा. अगं ये इकडं. अगं माझी. अगं जरा हस की. आई शॉर्ट सुरे कसला भारी फोटो आलाय बघ. आदित्य तू पुढे मी गाडी लावून येतो. एक आयडिया सुचल्या. हा फोटो का नाही आदित्य मामाला सेंड करते. तू असला फिट करून पाठवल का नाही की आपल्याला पण आपलं ओळखायचं नाही बघ. हा आदित्य मामा सेंड. काय झालं सर? हा काय सेट लावलायस? शाळेचं गॅदरिंग आहे. तो डिझाईन पाठवलं होतं ना? सर पण क्लायंट कडून तेच डिझाईन आलं होतं. कसलं डिझाईन? हा कसलं डिझाईन? आता कुणी माती खाल्ली? शेट. आदित्य काय झालं? थंड होशील का जरा? काय थंड होऊ? हा काय थंड होऊ? ही कोण एक्स्ट्रा आणून बसवली तुम्ही? अरे आपली मॉडेल आहे ती निशा. तुम्ही काय अक्कल घाण टाकली का रे? तुला माहिती आहे ना मला नाही आवडत हा गावठीपणा. आणि हे कॉस्ट्युम्स कोणी दिलेत? कोणी दिलेत? कृष्णा, यू नो हाऊ मच आय हेट दिस. ऐक माझं. आणि एक सेकंड, हा काय सेट आहे? काय एस्थेटिक सेन्स वगैरे काही नाहीये का? अरे क्लायंटने जे सेट डिझाईन जे कॉस्ट्युम फायनल केले तर तेच लावले आपण. मी जे कॉस्ट्युम सांगितले तेच मला हिच्या अंगावर दिसायला पाहिजे. जी फुलं, जो कलर, जे डिटेल्स मी पाठवले ते मला तसेच्या तसे पाहिजेत. 4 तास. अरे पण क्लायंटचं काय? क्लायंटला मी हँडल करतो. अरे पण ऐक माझं जरा. प्रोड्युसर मी आहे, डिरेक्टर मी आहे, फोटोग्राफर मी आहे. क्लायंटला मी हँडल करेन. 4 तासात होणार आहे काय सगळं? मग 4 तासातच करायचं. आदित्य मी काय म्हणतोय ऐक ना कृष्णा, यू नो मी यार. माझ्यासाठी जे परफेक्ट पिक्चर असतं, जी परफेक्ट फ्रेम असते, त्यात मी जरा सुद्धा कॉम्प्रोमाइज करत नाही. हे सगळं झाल्यावर मला फोन कर. आणि जमत नसेल तर करू सुद्धा नकोस. काय? आदित्य, अरे आदित्य ऐक ना. आदित्य अशीच थांब बरं का. अगं जरा हस की. असं आणि ती फुलायचं नाही तोंडाजवळ घे. हा
एक मिनिट का. हा बघ भारी आला की नाही. अगं ते सगळ्या फोटो ती फुलं सुटून दिसतंय बघ. तू गप ग, उलट तुझ्यामुळे त्या फुलाला शोभा आल्या आणि तू बी भारी दिसायला लागलीस की ग. आई शॉट सॉरी, मामाचा मेसेज पण आला. आता बघ त्यानं असली जादू केली असणार की नाही की आपल्याला आपण ओळखूच येणार नाही बघ. नाव इट्स ब्युटिफुल. भावा ही काय रे? गिफ्ट आहे डार्लिंग, गिफ्ट. असा यार पाहिजे बघ. भावाचा वाढदिवस पुढच्या महिन्यात आणि भावानं आत्ताच गिफ्ट आणलाय. ए तुझ्यासाठी नाही आहे, माझ्या डार्लिंग साठी. मग आपण बी तुझं डार्लिंगच आहे ना. तू हायस रे, पण हे गिफ्ट तुला चालणार आहे काय? मला का नाही चालणार? आता हे बघ, दाखवतोच तुला, थांब. मग ही बाहुली कुठल्या बारक्या पोरीसाठी आणलायस? बारक्या पुरीसाठी नाही, माझ्या मालतीसाठी आणले. दाता जास्त झाल्यात का नाही? दाता जास्त झाल्यात. सॉरी भावा, पण मध्ये तू जरा बदली डोक्याचा आहेस काय? अरे बाहुलीशी खेळणे एवढे लहान आहे होय ती. ए गाण्या, पोरगी किती मोठी झाली तरी तिला डॉल आवडत्याच. आणि काय साधी सुधी बाहुली नाहीये. मग काय बोलकी बाहुली आहे काय? अरे नुसतं बोलकी नाही, मनातलं बोलणारी. केव्हा आय लव्ह यू मालती. मालती आय लव्ह यू. मालती आय लव्ह यू. मध्या, अरे खरंच बाहुली बोलते की, आणि ते बी तुझ्या आवाजात. हा, आणि ते बी माझ्या मनातलं. जे म्या बोलू शकत नाही की नाही ते ही डॉल बोलणार. फक्त एक चान्स मिळाला पाहिजे मला. भावा तुला वहिनी पटणारच रे. हा डोकं लावलाच का? म्हणजे माझी एवढ्या वर्षांची मेहनत वाया नाही गेली म्हणायची. सुधरू नकोस बघ तू. आय लव्ह यू. मालती आय लव्ह यू. सरू, ए सरू, सरू, ए सरू. अगं सरी फाटच उठून मग अभ्यास करायली. मग मी जाऊ का माग जाऊ? जा की, तेवढंच तिला काय म्हणतात ते ब्रेक मिळेल. अगं माझी आजी इंग्लिश बोलायला लागली की. अगं माझी नाटकं लेक्ट्रिन होणार आहे, तेवढं तरी यायला नको का? होय होय. अगं काय लहान लेकरावानी उग दचकलीस ना ग. आणि काय ग, एवढा अभ्यास केला, उद्याच तुला कलेक्टर म्हणून बोलवतील बघ. अगं नाही ग, परवा परीक्षा आहे माझी.
देशपांडे मॅडमचा फोन आलता. म्हणजे तू माझ्याबरोबर येणार नाहीस वी? कुठं? अगं मधुरच्या दुकानात माझा हेडफोन खराब झालाय ना, तो नवीन घ्यायचा होता. कालपासून इतके फोन केल्या, ह्याला आता टाइम मिळतोय बघ. कोण आहे? अगं आदित्य मामा आहे. अगं मग उचल की. काय चिमणे कशी आहेस? काय रे मामड्या फिमड्या, कालपासून इतकं कॉल करत्या, तू काय पंतप्रधान आहेस वी? का उचलला नाहीस माझा कॉल? अगं चिमणे मला बोलू तरी दे. ए चिमणे काय चिमणे, मी मोठी झाली आता. आणि तू बरोबर टाइमावर फोन केलास बर का. तुला जिला सॉरी म्हणायचं होतं का नाही, तिच्याच घरी आल्या मी. तिला फोटोतनं डिलीट केलंस ना, तिला सॉरी म्हण. हे घे. अगं हे चिमणे मालती, ए मालती. हा आले आजी. मालती अगं थांब, मालती. शाबास, सॉरी म्हणलास ना तिला. आणि काय रे मामड्या, एवढं चांगलं चांगलं सांगत असते तुझ्याबद्दल, आणि तू असं होय? ए मामड्या, अरे लक्ष कुठे तुझं? अगं हा बाई बोल बोल. आणि हा माझ्या फ्रेंडशिप असं वागायचं नाही बर का. अगं चिमणे, मग फ्रेंडशिप जरा बघून करावी, आपल्याला शोभेल अशी. आणि तुला माहिती आहे ना, तुझा मामा एखादी गोष्ट सुंदर नसेल तर तिच्याकडे डुंकून पण बघत नाही. बरं चल बाय. म्हणजे सरू, तू तुला सॉरी म्हणला नाही वे? अगं बोल की. मालती, हेडफोन घ्यायचा ना, चल. म्हणजे तू येणार माझ्यावर? त्याला अंडग्याच्या तावडी तुला एकटीला कसं सोडू? माझी ग ती सरुडी. मध्या, अरे लेका वहिनी आली की. हा भावा, देव तुझ्या पाठीशी आहे, आज काम होणारच. हा आज जर ती मला होय म्हणली की नाही, तुला फर्स्ट दहावीर पार्टी बघ. अरे चालतंय की, मग तर होच म्हणणार बघ. हा या या वहिनी. नाही म्हणजे वहिनी आले नाहीत काय सोबत असं म्हणाल तो. वेलकम वेलकम. काय सेवा करू आपली? तोंड बंद कर आणि हेडफोन दाखव. कोणाला? तुला का हिला? त्याच्याशी तुला देणं घेणं. लय फरक आहे सरे तुझ्यात हिच्यात. मला पाहिजे. अरे वा, दाखवते की. एकदम बेस्ट क्वालिटी. कानात घातलं की दणना वाजणार. हे घे.
केवढ्याला आहे? हा फुकट आहे आणि त्यावर ही डॉल बी फ्री आहे. आता ग बया काय म्हणाव याला? अरे मग बाहेर 100% शेल लागलाय असा बोर्ड लाव की. हे यो सेल फक्त मालूसाठी. आणि मालू हे गिफ्ट जर तू घेतलीस तर हे समजा दुकान तुझं झालंच म्हणून समज. मालते ती भावली ती परत. आणि ते हेडफोन कितीला दिलं एवढंच सांग आता फक्त. मालू तिथं खाली एक बटन आहे तेवढं दाब आणि त्यानंतर जर तुला वाटलं तर दे डॉल परत. आय लव यू मालती. आय लव यू. अग नाराजीने ठेवलीस का लाजून ठेवलीस? मर्या वहिनी लाजली. अरे लाजा वाटतात का नाही तुम्हाला? आणि तू केवढा ती केवढी? मालते ते हेडफोन दे. हा आपण आणू दुसरं सातारून ना. आणि ही घे. अपशकून झाला की र मध्या. तुझ्या लवच्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. म्हणजे चुकून झालं पण बरंच झालं. चल ग मालते. कन्या आता मालतीच्या मागं नाही लागायचं. ह्या सुंदरीच्या मागं लागायचं. आता आपलं मिशन एकच. ह्या सुंदरीचा माज उतरवायचा. हिचा पाठलाग करायचा. ही कुठं जाती काय करते समजा बघायचं. आणि संधी मिळाली की हिची वाट लावायची. भावा योगण्या जासूस कंच्या कामाचा आहे मग. अगं मालते केव्हा तर विचारते मी. तू उत्तरच दिना झालीस. आता काय उत्तर देऊ मलाच नाही माहित तर. अगं नुसतं वय का नाही एवढंच सांगायचंय. तुला तो मधुर आवडतो का? म्हणजे आता कसं सांगू तुला. म्हणजे आवडतो बी आणि नाही बी. बरं बरं मला सांग तुला तो कधी आवडतो? म्हणजे जेव्हा तो माझ्याकडे बघतो माझ्याशी बोलतो का नाही तेव्हा मला आवडतो तो. हा आणि कधी आवडत नाही? म्हणजे तो समोर नसला का नाही आणि त्याचा विचार मनात आला का नाही वाटतं हे माकड आपल्याला कसं काय आवडू शकतंय. हा अगं हे जे तुला वाटतंय ना तीच खरंय. म्हणजे तो समोर असताना तुला आवडणं हे तुझ्या वयाचा दोष आहे. आणि तो नसताना नाही आवडणं हे तुझं मन तुला सांगतंय. आणि त्यामुळं तुझ्या मनाचं जाईल. त्यामुळे त्याच्या नादाला लागू नकस. अगं पर मी कुठे त्याच्या नादाला लागते. अगं लागली नाहीस पण पुढे बी जाऊन लागू नकस. आणि तसं बी ते काय चांगलं पोरग नाही. 2-3 वेळेला दारू डोसून भांडणं करताना बघितलंय मी त्याला. खरं वय? घ्या मी काय तुझं कान भरतीये वय? अगं तसं नव्ह तू माझ्या भल्यासाठी सांगतेस. पटतंय ना? हा मग मला प्रॉमिस कर तू त्या मध्याच्या नादाला लागणार नाही म्हणजे नाही. प्रॉमिस. त्या माकडाच्या नादाला काय तिच्या तोंडाकडे पण बघणार नाही मी. हा माझी ती मालुडी. ए माझी स्टाईल मारतेस वी. आजीचा फोन आहे घे. हॅलो हा आजी बोल. अग त्या मॅडमचा फोन होता. मॅडम हा देशपांडे मॅडम. हा त्याच परीक्षेचं सेंटर बदललं आहे म्हणे. कराडला जावं लागणार आहे. तू त्यांना ताबडतोब जाऊन भेट. हा गो बया बर बर जाते.
ग काय झालं? अगं माझं परीक्षेत सेंटर सातारला होतं ना, ते कराडला गेलंय. अगं मग एवढं कसं टेन्शन घेतेस? माझा बाबा सोडतील की तुला. हा ईडीएस की. अगं त्यांना कळलं ना तर हायला बी कळल. आधीच एकतर सातारला जाऊ दे नाही ती, तिकडं कराडला तर जाऊच देणार नाही. मलाच जाऊन देशपांडे मॅडमला भेटावं लागेल. बरं चल निघते मी. अगं निघते काय, चल मी सोडते तुला. चल चल. कहाणी में ट्विस्ट. अरे वा, लगेच आलीस. अगं आता तर फोन केला होता तुझ्या आजीला, लगेच निरोप दिला वाटतं. होय, असला निरोप ती लगेच देते. मॅडम आता कसं करायचं? म्हणजे एवढ्या लांब तर आई बी सोडणार नाही आणि कराडला मी एकटी बी जाऊ शकत नाही. आणि बरं गेले तरी कराडातलं मला काय माहित नाही. आणि आजीला घेऊन जावं म्हणलं तर आईला लगेच संशय येईल. काय करावं काय सुधारणा झाले बघा. दुसरं कोणीच नाहीये का तुझ्यासोबत जाण्यासारखं? अहो मॅडम मी आहे, माझे आई बाबा आहेत, पण आमच्यापैकी कोण पण गेलं की नाही तर मंगला तिच्या मनात फार चुकचुकणार बघा. ही वर्ष वायालाच जाणार वाटतं माझं. मॅडम पुढल्या वर्षी सातारला आलं ना सेंटर, मगच देईन मी परीक्षा. नाही सरू, अगं एवढे कष्ट केलेस तू, वाया नाही जाऊ देणार मी ते. चल मीच येते तुझ्यासोबत करायला. मॅडम हो, हे बघ गाड्या बदलत जावं लागेल. 3 तासाचा प्रवास आहे. आपण असं करू, परवा सकाळी 6 वाजताच निघू, म्हणजे पेपरच्या वेळेच्या आधी पोहोचू. होय चालतंय. मग मी परवा 5:45 येते एसटी स्टँडला. थँक्यू मॅडम. मध्या काय हा इकडे 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 काय काय झालं पेटाला एवढं? आता मी जे काय सांगणार आहे की नाही त्याने तू अक्का पेटणार आहेस. काय आलं? ती सुंदरी मालती वहिनींचं कान भरायला लागले तुझ्याबद्दल. लय काय काय सांगाल ती त्यांना. म्हणत होती तू शिव्या देतोस, भांडणं करतोस, लय नाला कायस, मूर्ख आहेस, तुझ्या नादाला लागायचं नाही म्हणून तिनं वचन बी घेतले मालती वहिनींकडनं. काय? होय, म्हणजे त्या पडतूस पोरीनं मालतीकडनं वचन घेतलं आणि वहिनीने दिलं बी. या सुंदरीच्या तरकीने. गण्या, या पोरगीची मस्ती उतरवायला पाहिजे आपण. होय, सतत आडवी येते आपल्या, सतत. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.